साधू पुरुषाला नमस्कार कसा करायचा असतो आणि संत महात्म्याला केलेल्या अशा पद्धतीच्या नमस्कारातून आपल्या पदरामध्ये परमात्म्याच्या कृपेनं संतांच्या कृपेनं काय फरक पडतं याचा विचार सांगितलेला आहे. म्हणजे संतांच्या नमस्काराचा विधी आणि त्या विधीतून निर्माण होणारी फलश्रुती दोन्हीचा विचार महाराजांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. कोणतीही गोष्ट विधियुक्त झाल्याच्याशिवाय त्याच्यापासून फल निर्माण होत नाही. कर्मशास्त्राचा जसा सिद्धांत आहे त्याचप्रमाणे ज्ञानशास्त्राचा सुद्धा सिद्धांत आपल्याला तसाच पाहायला सापडतो बरं का. म्हणून कर्मशास्त्रामध्ये विधी म्हटलं जातं आणि ज्ञानशास्त्रामध्ये विधी छाया म्हटलं जातं. अशा पद्धतीचं चिंतन कीर्तनाकडे आपल्याला सांगितलेलं की नाही. आपल्याला आत्म्याला जाणायचं आहे आणि आत्म्याला जाणण्याकरता शास्त्राने काय सांगितलं, आत्म्याचं दर्शन घ्या. द्रष्टव्य हा त्याचं दर्शन घ्यावं, श्रवतव्य हा त्याच्याकरता श्रवण करावं, मंतव्य हा त्याच्याकरता मनन करावं, निधिध्यासतव्य हा त्याच्याकरता निधिध्यासन करावं. मला सांगा, त्याचं दर्शन घ्यावं, त्याचं श्रवण करावं, त्याचं मनन करावं, त्याचं निधिध्यासन करावं, या सगळ्याच्या सगळ्या शब्दातून आपल्याला तव्य प्रत्यय जो पाहायला सापडतो ना. शेवटी आलं श्रोतव्य हा, मंतव्य हा, निधिध्यासतव्य हा तव्य प्रत्यय विधिबोधक असतं असं शास्त्राचं चिंतन आहे बरं का. व्याकरणाला विचारलं तर हा तव्य प्रत्यय आपल्याला विधी सांगणार आहे. आता विधी सांगणारा हा तव्य प्रत्यय आत्मदर्शनाच्या बाबतीमध्ये जर त्या साधनेला लावलेला आपल्याला पाहायला सापडत असेल तर मग कर्मशास्त्रामध्ये सुद्धा विधीच सांगितलं आणि ज्ञानशास्त्रात विधीच जर सांगितलं तर विधीनं निर्माण होणारं फळ अनित्य असतं. तर मग इकडे विधी ज्ञानशास्त्रात सांगितलं कसं आहे. सांगितलं जातं आत्मदर्शनाच्या बद्दल सांगितलेला जो विधी आहे हा विधी नसून विधी छाया वचनाने अशा पद्धतीचा खूप शब्द प्रयोग आपल्याला वेदांतामध्ये पाहायला सापडतो बरं का. ते वेदांताच्या विवरण करणे संग्रह वगैरे ग्रंथामध्ये त्याचा विचार फार सुंदर रीतीने आपल्याला पाहायला सापडतो. सिद्धांत देश ग्रंथामध्ये विधी छाया वचनाचं फार सुंदर रीतीने अगदी सुरुवातीला आत्मामध्ये द्रष्टव्य हा, श्रोतव्य हा, मंतव्य हा, निधिध्यासितव्य हा इथं आलेल्या तव्य प्रत्ययाला धरून याला विधी म्हणायचं की विधी छाया म्हणायचं याचा विचार विस्ताराने हा अपयनिश्चिताने केलेला पाहायला सापडतो बरं का. म्हणजे काय आहे, कर्मशास्त्राचा जर विचार आपण करायला लागलो तर विधी आणि विधीनं आपण एखादे कर्म जर केलं, विधियुक्त पद्धतीने जर कर्म केलं त्याचं फल आपल्या पदरात पडतं. संध्या जरी करायची झाली तर ती संध्या कशी करावी, संध्याला तोंड कुणीकडे तोंड करून बसावं, पूर्वीला तोंड करून संध्या करायची का दक्षिणेला तोंड करून संध्या करायची कोणाच्या बापाला ठाऊक नाही. आता अशी जर अवस्था झाली तर ते विधियुक्त रीतीने कर्म आपल्याला घडलं असं म्हणता येत नाही बरं का. प्रातः संध्या करायची जर असली तर त्याच्याकरता पूर्वमुख व्हावं लागतं आणि सायं संध्या करायची झाली तर त्याच्याकरता उदयमुख म्हणजे उत्तरेला तोंड करून ती संध्या करावी लागते. हा सगळं विधिशास्त्राने सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतो बरं का. सूर्यनारायणाला अर्घ्य देत असताना संध्येमध्ये सकाळची संध्या करायची असली तर सूर्याला अर्घ्य कसे द्यायचे, माध्यान्ह संध्या करायची झाली तर कसे अर्घ्य द्यायचे आणि सायं संध्येमध्ये मनुष्याला अर्घ्य कशा पद्धतीने द्यावे याचा विचार शास्त्राने सांगितलेलं आहे बरं का. अगदी सूर्योदयाच्या अगोदर प्रातः संध्या करणाऱ्या त्या माणसाने सूर्याला अर्घ्य देत असताना कोंजळीमध्ये ते पाणी घ्यायचं, गायत्री मंत्राचा उच्चार करायचा, श्री सूर्यायतमर्घ्यं दत्तं नमः म्हणून सूर्याला अर्घ्य समर्पण करायचं असतं. पण त्या सूर्याला सकाळच्या संध्येत अर्घ्य द्यायचं जर झालं ताट उभं राहून समर्पण केलं पाहिजे. माध्यान्ह संध्यामध्ये अर्घ्य समर्पण करत असताना कबरीतून वाकलं पाहिजे आणि सायं संध्यामध्ये अर्घ्य समर्पण करत असताना जणू काही आपलं नाक जमिनीला टेकते की काही एवढं वाकलं पाहिजे. याला विधी म्हणतात बरं का. या पद्धतीने ते कर्म करणं याला विधी म्हणतात. आचरणाकरता हातामध्ये घ्यायचं जे पाणी त्याचं परिमाण जे शास्त्राने सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं पाचशे मात्र. एक उडदाचा दाणा त्याच्यामध्ये भिजला पाहिजे एवढंच पाणी हातात घ्या, आचमन करा. अधिक जास्त पाणी घेतलं, जास्त पाणी घेऊन तर आचमन कोणी करायला लागला शास्त्राने त्याला मद्यपानाचा दारू सांगितलेला पाहायला मिळतं. काय हे सगळं ते विधीचं चिंतन हे असं करा, अशा पद्धतीने करा, एवढ्याच परिमाणात करा वगैरे वगैरे विचार शास्त्राने सांगितलेल्या कर्माच्या बाबतीतला पाहायला सापडतो. याला विधी म्हणतात आणि त्या विधीनुसार ते कर्म घडत राहिलं तरच फरक होतं, नाही तर फरक होत नाही बरं का. आचमनाकरता पाणी घ्यायचं भरकन ओढून पाणी द्यायचं असं चालत नाही बरं का. ते पाणी पीत असताना घेत असताना कसं घ्यायचं शास्त्राने विचार आपल्याला सांगितला. हातामध्ये ते उडदाचा दाणा भिजलेलं एवढं पाणी घ्यायचं, इथं तळहाताच्या खालच्या बाजूला आपला ओठ लावायचा, ओठ हात दाबायचा, ओठाने सुद्धा ओठ सुद्धा इथं लावून उष्ट हात करायचा नाही, हा ओठ हात दाबायचा आणि हातातलं पाणी सहज रीतीनं तोंडामध्ये ढकलून द्यायचं. याला म्हणतात आचमनाचा विधी. विठ्ठल अशा पद्धतीने जर कर्म केलं तर ते चांगलं फल
करत होता असा शास्त्राचा विचार आहे बरं का. म्हणजे कर्मशास्त्रामध्ये विधी आहे आणि विधीनुसार जर ते कर्म आपण केलं तर त्याला आपल्याला फलश्रुती चांगली प्राप्त झाली असं पाहायला सापडतं बरं का. आता ज्ञानशास्त्राकडे चला. ज्ञानशास्त्राचा विचार जर आपण करायला लागलो तर ज्ञानशास्त्रामध्ये विधी नाही पण विधी छाया आहे. जणू काही विधी असावा अशा पद्धतीने ज्ञानशास्त्राने सुद्धा उपदेश केलेला आहे. आत्म्याच्या संबंधातलं श्रवण करणं याचा अर्थ काय करायचा. आत्मश्रवण करा, आत्मश्रवण करा, आत्ममनन करा, आत्मनिधिध्यासन करा असं शास्त्र सांगतं. तेव्हा त्याचा ज्ञानशास्त्रामध्ये अर्थ घेतला जातो. आत्मभिन्नाचं श्रवण करू नका. आत्मभिन्नाचं म्हणजे अनात्म्याच्या संबंधानं मनन करू नका. अनात्म्याच्या संबंधानं तुम्ही निधिध्यास करू नका. हा त्याचा आत्मश्रवण, आत्ममनन आणि आत्मनिधिध्यासनाचा अर्थ आपल्याला पाहायला सापडतो बरं का. आत्म्याचं श्रवण करायचं म्हणजे आत्म्याचं श्रवण करायचं असा विधी पाळायचा नाही. आत्म्या वाचून दुसऱ्या कोणाचं श्रवण नाही झालं की म्हणजे आत्मश्रवण आपलं चालूच होतं. म्हणजे कर्मशास्त्रामध्ये एखादा तत्व प्रत्यय लागून एखादा विधी जर सांगितला गेलेला असला तर विधी सांगणं झालं आणि ज्ञानशास्त्रामध्ये तशाच पद्धतीच्या विधीच्या प्रत्ययाने आपल्याला एखादा बोध केलेला पाहायला सापडत असला तर त्याला विधी म्हणत नाही, त्याला विधी छाया म्हणतात बरं का. आणि अशा विधी छाया वचनाने सांगितलेला जो विधी असेल ऐका, विधी छाया जरी असलं तरी ते तशा पद्धतीने केलं पाहिजे एवढं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे बरं का. त्याच पद्धतीनं साधू पुरुषाच्याकडे गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांना नमस्कार करण्याचं विधी आहे. साधू पुरुषाच्याकडे जाण्याचं विधी आहे. आपल्याला ज्ञान मिळवायचं झालं, आपल्याला कृतार्थता मिळवायची झाली, आपल्याला भगवंताचं दर्शन साक्षात्कारात्मक दर्शन मिळवायचं झालं, आत्मसाक्षात्कार संपादन करायचा झाला तर याच्याकरता संत महात्म्याच्याकडे जाण्याचा विधी शास्त्राने आणि संतांनी आपल्याला सांगितलेला आहे बरं का. तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं मंडपोपनिषदांच्या श्रुतीमध्ये आपल्याला सांगितलं. तद्विज्ञानार्थम त्या परमात्मा तत्वाला यथार्थ रीतीने जाणून घेण्याकरता सहा तो साधक त्याला काय करावं. गुरुमेव अधिगच्छेत्, तर गुरुच्याकडे गेलं पाहिजे. आणि गुरु कोणाला म्हणायचं. श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ महात्म्याच्याकडे त्याला जायला सांगितलेलं आहे. म्हणजे गुरुकडे जाण्याचं त्याला गुरुकडे गेलंच पाहिजे. गुरुमेव अधिगच्छेत्, त्यानं गुरुकडेच गेलं पाहिजे. याचा अर्थ काय दुसरीकडे जाऊन उपयोग नाही. आणि ते गुरु कसे असावेत. श्रोत्रिय असावेत, ब्रह्मनिष्ठ असावेत. बरं काय काय सांगितलं बघा. साधकाने ज्ञान संपादन करण्याकरता गुरुकडे जावं. ते गुरु श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असावेत, त्यांच्याकडे जावं, त्यांच्याकडेच जावं, त्यांच्याकडे गेलंच पाहिजे. एवढं सगळं सांगितलेलं असताना त्यांच्याकडे जायचं कसं. समित्पाणिः, त्यांना समर्पण करण्याकरता हातामध्ये त्यांच्या अग्निकार्याला लागणारी समिधा तरी घेऊन जा. एक लहानशी लाकडाची काठी तरी त्यांना समर्पण करण्याकरता घेऊन जा. म्हणजे रिकामी हाताने त्यांच्याकडे जाऊ नका असं शास्त्राने सांगितलं. काय सगळं सांगणं आहे. आपल्याला गुरुकडे गेलं पाहिजे, गुरुकडेच गेलं पाहिजे, गुरुकडे गेलंच पाहिजे. आणि गुरुकडे जात असताना रिकामी हाताने न जाता त्यांना समर्पण करण्याकरता काहीतरी नेलं पाहिजे. आणि ते गुरु साधे नुसते गुरु करणारे नसावे, तर त्या गुरुच्या ठिकाणी काहीतरी श्रोत्रियता ब्रह्मनिष्ठ अशा पद्धतीची लक्षण संपन्नता असावी. अशा गुरुकडे जाते. सगळं सांगणं काय असंच केलं पाहिजे असं म्हणण्यामध्ये त्याचं विधी सांगणं जवळजवळ विधी सांगणंच आहे. अशा पद्धतीने महापुरुषाच्याकडे जाण्याचा विधी सांगितला. महापुरुषाकडे गेल्याच्या नंतर त्यांना नमस्कार करण्याचा विधी सांगितला, त्यांची सेवा करण्याचा विधी सांगितला, त्यांना प्रश्न विचारण्याचा विधी सांगितला. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशस्थिते ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ज्ञानी आणि तत्वदर्शी महात्म्याच्याकडे गेल्याच्या नंतर पहिल्यांदा काय करा. तद्विद्ये ते जाणून घ्या. परमात्म तत्व जाणून घेण्याकरता त्या महापुरुषाकडे जा. आणि त्या महापुरुषाकडे गेल्यानंतर पहिल्यांदा काय करा. प्रणिपातेन, त्यांना नमस्कार करा. नमस्काराच्या नंतर काय करा. सेवया, त्यांची सेवा करा. आणि पुढे काय करा. त्यांना प्रश्न विचारा. परिप्रश्नेन, त्यांना योग्य रीतीने प्रश्न विचारला पाहिजे. या तिन्ही साधनाची गरज आहे. तिथं त्या महापुरुषाकडे जाण्याचीही गरज आहे. तो महापुरुष श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे हे सांगण्याकरता गीतेनं सांगितलं. ज्ञानिनः तत्वदर्शिनः, तो तत्वदर्शी असला पाहिजे म्हणजे आत्मसाक्षात्कारी ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे. आणि ज्ञानी असला पाहिजे म्हणजे शब्द साक्षात्कारी शब्दज्ञान संपन्न परोक्ष ज्ञान संपन्न तो असला पाहिजे ते सांगितलं. आणि त्या महापुरुषाच्याकडे गेल्याच्या नंतर पहिल्यांदा नमस्कार, नंतर सेवा आणि नंतर प्रश्न विचारणं अशा पद्धतीने क्रमाने गेलं पाहिजे. गेल्या प्रश्न विचारला चालत नाही, गेल्या सेवेला लागला चालत नाही. अगोदर नमस्कारच केला पाहिजे, मगच सेवा केली पाहिजे आणि मगच प्रश्न विचारला पाहिजे. सेवा करायची ही गोष्ट जरी खरी असली
आपल्याला आता लगेच प्रश्न विचारायचा नाही. एखाद्या साधकाने सांगितलं मला लगेच प्रश्न विचारायचा नाही, मी तिथं जाणार आहे, महापुरुषाची सेवा करणार आहे, पण गेल्या सेवा करायला लागला, असं चालत नाही बरं का. पहिल्यांदा नमस्कार केलाच पाहिजे. गेल्याबरोबर सद्गुरूला नमस्कार करा, मग सेवेला लागा. त्यांचे पाय चुरायचे जरी काम झालं ना, संध्याकाळच्या वेळेला महात्मा अंथरुणावर पडलेला आहे, थकलेला आहे, अशा अवस्थेमध्ये त्या सत्पुरुषाचे आपल्याला पाय चेपायचे जर असतील, ती जर सेवा करायची असली तर ती सेवा करायला गेलेल्या त्या साधकानं पहिल्यांदा त्यांच्या चरणाला नमस्कार करावा, मगच पाय धरायला लागावं. मनुस्मृतीमध्ये हा सगळा विधी व्यवस्थित रीतीने विस्तारानं म्हणून आपल्याला सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. मला काय सांगायचं आहे, पहिल्यांदा नमस्कार करणे, मग सेवा करणे आणि नंतर त्यांना प्रश्न विचारणे, हा विधीच आहे की नाही? विधीच सांगितला. कशा करता हे सगळं करायचं असतं? नमस्कार कशा करतात, त्यांची सेवा कशा करतात, त्यांना प्रश्न विचारणे कशा करतात, या सगळ्या विधीला काहीतरी विशेष अर्थ असला पाहिजे. शंकरानंदांनी गीतेच्या टीकेमध्ये याचा सगळ्याचा खुलासा फार छान पद्धतीने केलेला आपल्याला पाहायला सापडतो. त्यांनी वर्णन केलं, नमस्कार केला की साधकाच्या अंतःकरणात असलेली नम्रता गोळा करते बरं का. नम्रता कळाली पाहिजे, नाहीतर नम्रीपणा कळवून देऊन काही साधकाकडे गेल्याच्या नंतर आपली नम्रता त्यांना कळावी या दृष्टीनं पहिल्यांदा त्यांना नमस्कार करा. पुढे काय करा, त्यांची सेवा करा. सेवा कशा करता करा, याच्या साधकाच्या अंतःकरणात असलेली गुरुच्या बद्दलची जी श्रद्धा भक्ती आहे ते जाणून देण्याकरता सेवा करा. कारण श्रद्धा भक्ती असल्याशिवाय कोणी सेवा करत नाही. नमस्कार करणं एखाद्या वेळेला नम्रपणाने होतं, नम्रीपणाने होतं, पण श्रद्धा भक्ती असल्याशिवाय सेवा होत नाही. मग सेवा करायला लागला त्या सद्गुरूला कळतं आपल्या संबंधाने श्रद्धा संपन्न, आपल्या संबंधाने याच्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव आहे, याला आपण काहीतरी सांगावं, अशी त्यांच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी अनुकंपा निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांची सेवा करण्याची गरज आहे. बरं, सेवा करायला लागल्याच्या नंतर आपली सेवा फलद्रूप झाली की मग निवांत त्यांचा वेळ पाहून हात जोडून त्यांना विचारलं पाहिजे. प्रश्रयावनत होऊन, शास्त्राचे शब्द त्याच्याकरता असे पाहायला सापडतात. सद्गुरूला प्रश्न विचारत असताना प्रश्रय अवनत होऊन तो प्रश्न विचारला पाहिजे. प्रश्रय म्हणजे त्यांचा आश्रय करणे आणि अवनत होऊन म्हणजे हात जोडून नम्रपणाने त्यांना तो प्रश्न विचारला पाहिजे. आणि प्रश्न विचारण्याने काय होतं, त्याचा अधिकार काय, आपल्या प्रश्नाची पद्धत पाहिली की हा कोणत्या योग्यतेचा आहे, हा काय विचारायला लागला, म्हणजे याला काय उत्तर दिलं पाहिजे, कशा पद्धतीची याची योग्यता आहे, कसा कसा याचा अधिकार आहे, हे जाणून घेण्याकरता सद्गुरूच्या समोर आपल्याला प्रश्न मांडण्याची गरज आहे. म्हणजे नमस्कारानं आपली नम्रता कळवून देता येते, भक्तिभाव कळवून देण्याकरता आपल्याला त्यांची सेवा करावी लागते आणि आपला अधिकार सद्गुरूला कळावा याच्याकरता त्यांना प्रश्न विचारावा लागतो. म्हणजे या क्रमानं आपल्याला सद्गुरूकडे गेल्याच्या नंतर काम केलं पाहिजे. याला म्हणतात विधी करणं. देवाच्या संबंधानं, गुरुच्या संबंधानं, शास्त्राच्या संबंधानं आपली सेवा झाल्याशिवाय, आपली नम्रता असल्याशिवाय आपल्याला बोध होत नाही. अशा पद्धतीचा शास्त्राचा उपदेश आपल्याला पाहायला सापडतो. त्या दृष्टीने विचार करा. श्वेताश्वतरोपनिषदातला शेवटचा मंत्र काय, यस्य देवे पराभक्ते यथा देवे तथा गुरु तस्य ते कथिता यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. या श्वेताश्वतरोपनिषदामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत ते अर्थाः तस्य प्रकाशन्ते तस्य महात्मनः प्रकाशन्ते. या उपनिषदामध्ये आम्ही सांगितलेले जे जे अर्थ आहेत, जे जे विषय आहेत, ते कोणाच्या बुद्धीत प्रकाशित होतात, असा महात्मा असला पाहिजे, त्याच्या बुद्धीमध्ये प्रकाशित होतात. कसा असला पाहिजे तो, यस्य देवी पराभक्ती, त्याची देवाच्या विषयी पराभक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. यथा देवे तथा गुरु, जशी देवाच्या संबंधाने अंतःकरणामध्ये भक्ती आहे तशी त्याच्या अंतःकरणात सद्गुरूच्या संबंधाने सुद्धा भक्ती असली पाहिजे. म्हणजे देवाच्या विषयी जर पराभक्ती निर्माण झाली असेल तर सद्गुरूच्या संबंधाने सुद्धा पराभक्ती अंतःकरणात निर्माण व्हावी. त्याला सगळे उपनिषदाधिक विद्येमध्ये ब्रह्मविद्येच्या संदर्भात सांगितलेले जेवढे काही विषय असतील ते त्यालाच समजतात. म्हणजे विठ्ठल काय झाले, हा सगळा विधी आपल्याला पाहायला सापडतो बरं का. म्हणजे सद्गुरूकडे गेलं पाहिजे, देवाला शरण गेलं पाहिजे, देवाच्या संबंधाने श्रद्धा भक्ती धारण केली पाहिजे, सद्गुरूच्या संबंधाने आपल्या अंतःकरणामध्ये पराभक्ती असली पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे, नमस्काराच्या नंतर त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांना यथायोग्य पद्धतीने प्रश्नावरत होऊन प्रश्न विचारला पाहिजे, त्यांच्यापासून उत्तर जाणून घेतलं पाहिजे. आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याने दिल्याच्या नंतर त्याने झालेलं श्रवण आहे, त्या श्रवणाच्या नंतर मनन, निधिध्यासन, हे सगळी साधनं आपल्याला घडली पाहिजे. या क्रमानं तुम्ही जाल तर तुम्हाला बोध होतो.
असं सांगणं म्हणजे काय, एका पद्धतीने विधी सांगणं आहे बरं का. पण हे विधी सांगणं असं ज्ञानशास्त्रामध्ये चालत नाही. कारण विधी म्हणलं की विधी हे क्रियात्मक असतात आणि क्रियात्मक असलेल्या विधीतून निर्माण होणारे जे फळ असतं ते सगळेच्या सगळे अनित्य असतं. ज्ञानशास्त्रामध्ये क्रियात्मक साधना नाही, ज्ञानशास्त्रामध्ये सगळी ज्ञानात्मक साधना आणि ज्ञानात्मक साधनेच्या संबंधानं विधीच्या पद्धतीने बोध जर शास्त्राने केलेला असेल तर त्याला विधी न म्हणतात विधी छाया म्हणावी. साधू पुरुषाच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांना नमस्कार कसा करायचा प्रस्तुत अभंगाच्या विषयाच्या संबंधाने प्रस्तावना म्हणून हे बोलतो बरं का. महाराजांनी या अभंगात काय सांगितलेलं आपल्याला, संतांना करायच्या नमस्काराची पद्धत सांगितली आणि ती पद्धत म्हणजे काय, विधी झाला एका पद्धतीचा विधी. आता संतांच्याकडे गेल्याच्या नंतर क्रियात्मक विधी चालेल का, चालत नाही, म्हणून मी आता विधी छाया म्हणतो. संतांकडे गेल्याच्या नंतर त्यांना नमस्कार कसा करायचा हे विधी छाया वचनाने महाराजांनी सांगितलं पहिल्या चरणामध्ये. माता चरणावर नमस्कार कसा करायचा त्याचा प्रकार सांगितला. म्हणजे विधी येते ना नमस्कार करायचा संत महात्म्यांना तो कशा पद्धतीने करावा महाराजांनी सांगितलं. नमस्कार करण्याच्या बद्दल जर आपण चिंतन केलं ना, हा नमस्कार एक शिष्टाचार आहे बरं का. व्यवहारामध्ये सुद्धा दोन माणसं एकमेकाला भेटले म्हणजे नमस्कारापासून आपला व्यवहार सुरू होतो का, दोघांची भेट झाली की नमस्काराने व्यवहार सुरू. आणि काही बाकीचा सगळा व्यवहार झाला, बोलणं चालणं झालं, काही क्रिया झाल्या, त्या क्रियाच्या नंतर एकमेकापासून दोन माणसं विलग होताना सुद्धा शेवटी म्हणतात की नमस्कार. आपलं कीर्तन प्रवचनाचं बघायचं, प्रवचनाला येऊन बसल्याबरोबर नमस्कार करणं आणि पुन्हा पुन्हा जाताना सुद्धा नमस्कार करणं, हे काय व्यवहार आहे. हा नमस्कार करणे हा सुद्धा एक प्रकारचा व्यवहार पाहायला सापडतो बरं का. आता नमस्कार कोणाला केला जातो याचा विचार करा. आपल्याला भेटणाऱ्या माणसामध्ये तीन प्रकार आपल्याला सांगता येतात. एक आपल्यापेक्षा लहान माणूस तरी भेटेल, आपल्या बरोबरीचा तरी भेटेल आणि आपल्यापेक्षा मोठा तरी भेटेल. याच्यापेक्षा चौथा प्रकारचा मनुष्य आपल्याला भेटत ना. नमस्कार कोणाला करता सांगा, सगळ्यांनाच नमस्कार करता का कोणाला वगळता नमस्कार करताना. आपल्यापेक्षा लहान भेटला पाया पडता का त्याच्यात पडत नाही, पण आपल्यापेक्षा लहान भेटला त्याला नमस्कार नाही, फक्त दोघांना नमस्कार. बरोबरीचा जो भेटला त्याला नमस्कार केला जातो आणि मोठाच भेटला त्याला सुद्धा नमस्कार केला जातो. आता बरोबरीचा माणूस त्यालाही नमस्कार आहे, मोठा मनुष्य त्यालाही नमस्कार आहे, पण एकसारखा नाही. बरोबरीच्या माणसाला करायच्या नमस्काराची पद्धत वेगळी आणि मोठ्या माणसाला करायच्या नमस्काराची पद्धत वेगळी. मित्र भेटले नमस्कार आहे, पण बाप भेटला मुलाला तर त्यालाही नमस्कार आहे. कशा पद्धतीचा मित्राला भेटल्याच्या नंतर जय हरी चाललं हो अशा पद्धतीचा नमस्कार चालला. आणि रस्त्याने जाता जाता समजा आपला बाप बऱ्याच दिवसानंतर आपले बाबा जय हरी हो बापाला जय हरी चालत नाही. बापाला जय हरी म्हणून पाया पडावं लागतं, त्याच्या पायावर डोकंच टेकवावं लागतं. म्हणजे बरोबरीच्या माणसाला करायचा नमस्कार हा सलगीचा आहे आणि मोठ्या माणसाला करायचा नमस्कार जो आदराचा श्रद्धेचा भक्तीचा आहे. विधीच्याशिवाय कशा व्यक्त होतील, विधी असल्याशिवाय या गोष्टी व्यक्त होत नाही. तर आपल्या अंतःकरणातली समोरच्या माणसाच्या बद्दलची सलगी प्रेमाची भावना ही व्यक्त होण्याकरता हात जोडणे, जय हरी म्हणणे, नमस्कार म्हणणे, रामराम म्हणणे एक प्रकारचा विधी करावा लागतो. आपल्या अंतःकरणामध्ये बापाच्या संबंधानं, गुरुच्या संबंधानं, मातेच्या संबंधानं, देवाच्या संबंधानं जी श्रद्धा आहे, जी भक्ती आहे ती व्यक्त करण्याकरता त्याच्या पायावर डोकं ठेवणं, त्याच्यासमोर लढणं, साष्टांग नमस्कार करणं, दंडवत घालणं
हे सगळे प्रकार करून त्यांना नमस्कार करणे हा विधी एक प्रकारचा सांगितलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं बरं का. तसं साधू पुरुषाला करायचा नमस्काराचा प्रकार तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सांगितलं. साष्टांग हे करी या चरणाचा विचार जर आपण केला तर मला असं वाटतं की बाबा या चरणात 3 प्रकारचा नमस्कार तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे. श्री संताची माथा चरणावरी, त्या संताच्या चरणावर डोकं टेकवा, त्यांना नमस्कार करा. दुसरा प्रकार कसा, साष्टांग हे करी, त्यांना साष्टांग नमस्कार करा, दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार सांगितला त्यांना दंडवत करा. जशी वेळ असेल तशा पद्धतीचा नमस्कार केला. पायावर डोकं टेकवत आलं टेकवावर हा दंडवत घातला. नमस्कार घालताना साष्टांग नमस्कार. 8 अंगे टेकवून केलेल्या नमस्काराला म्हणतात साष्टांग नमस्कार. पुढे सांगतो की 8 अंगे कोणती टेकवायची काय नाही ते. हा 8 अंग टेकवून केलेला नमस्कार त्याचं नाव आहे साष्टांग नमस्कार. आणि सगळी अंग टेकवून त्या साधू पुरुषाच्या समोर पडणं याला काय म्हणतात, दंडवत करणं. दंडवतात सगळी अंग टेकतात. साष्टांग नमस्कारात 8च टेकतात आणि पायावर डोकं ठेवण्यावर फक्त डोकंच पायाला टेकतं. म्हणजे सगळे विधी कशा करता सांगावे लागले, प्रसंगा करता सांगावे लागले बरं का. साधू पुरुष समजा रस्त्यानं चाललेला आहे, महात्मा आपल्या आदराचा आहे आणि आपण त्याला अगदी आषाढीची वारी रस्त्यानं जाता जाता तर महात्मा भेटला आणि सांगितलं महाराज थांबा, दंडवत घालतो. चालत नाही त्याला साष्टांग दंडवत घालून चालत नाही. त्याला फार झालं तर त्याच्या पायावर डोकं टेकवा. हात जोडून बाजूला नसते, आदराला तरी हृदयाला तरी त्याचा नमस्कार होऊन जातो. फार झालं तर पायावर डोकं टेकवा. निवांत महात्मा आसनावर बसून त्याच्या समोर साष्टांग दंडवत घाला. फारच निवांत वेळ मग त्याला दंडवत घाला. साष्टांग नमस्काराच्या पुढे जाऊन त्याला दंडवत घाला. प्रसंगानुसार आपल्याला हे सगळे नमस्कार करता यावेत आणि केलेला प्रत्येक नमस्कार शास्त्रीय ठरावा याच्याकरता तुकाराम महाराजांना सांगून ठेवावा लागला. नमस्कार करणे हे शिष्टाचार आहे, नमस्कार करण्याची विधी आहे असं आपण नमस्काराच्या बद्दल चिंतन करू शकतो. आणि आपल्या बरोबरीचा मनुष्याचा नमस्कार जसा आहे तसा मोठ्या माणसालाही नमस्कार आहे. आता हा मोठेपणा सुद्धा 2 प्रकारचा असतो. एक वयाचा मोठेपणा आहे आणि दुसरा अधिकाराचा मोठेपणा आहे बरं का. वयाचा मोठेपणा असला त्यालाही नमस्कार करावा लागतो, अधिकाराचा मोठेपणा असला त्यालाही नमस्कार करावा लागतो. वयाच्या मोठेपणापेक्षा संतांच्या दृष्टीनं, शास्त्राच्या दृष्टीनं अधिकाराचा मोठेपणा फार मोठा आहे. भागवताच्या सुरुवातीला शुकाचार्याचं जेव्हा राजा परीक्षितीच्याकडे आगमन झाल्याचं वर्णन केलं, भागवताच्या टीकाकारांनी फार सुंदर तो प्रसंग रंगवलेला आपल्याला बाहेर सापडतो बरं का. राजा परीक्षितीला आपलं मरण 7 दिवसावर आहे ते कळाल्याच्या नंतर वैराग्य झालं. त्याने सगळ्या राज्याचा त्याग केला. जन्मेजय नावाच्या आपल्या पुराला राज्याभिषेक केला. वैराग्य धारण करून राजा गंगेच्या उत्तर तीरावर आला, भागीरथीच्या दक्षिण तीराला आला. दक्षिण तीराला आल्याच्या नंतर तिथं बसला. विरक्त अवस्थेमध्ये राजा बसलेला आहे. 7 दिवसावर राजाचं मरण आहे आणि राजाला वैराग्य झालं, सम्राटाला वैराग्य झालं. हे ऐकल्याच्या नंतर त्या आसपासच्या अरण्यामध्ये असणारे ऋषी मुनी, तपस्वी, जपी तपी सगळे महात्मे त्या राजाच्या दर्शनाला आले. राजाच्या समोर ते सगळे बसलेले असताना राजाने सर्वांचा सन्मान केला, विधिवत सर्वांची पूजा केली. सर्वांना हात जोडून प्रश्न विचारला आणि महाराज मला 7 दिवसाचं आयुष्य शिल्लक राहिलं, 7 दिवसात भगवान भेटला पाहिजे, मरायच्या अगोदर देवाचं दर्शन मला पाहिजे, काय करू सांगा. काही विचार सगळेजण करायला लागले पण निश्चय कोणाचा होत नव्हता. एखादा म्हणायचा त्याला जप करायला सांगा, दुसरा हात ओढून त्याला सांगायचं अरे जप करा म्हणतात, 7 दिवस जप करत बसेल पण मरण आले आले हात धरून तुला विचारले देव दाखव म्हणून दाखवायची तयारी आहे. जप करायला सांगा, तप करायला सांगा, कोणाचा निश्चय होईना. आणि असे सगळे उद्विग्न अवस्थेमध्ये निश्चय करता येत नाही अशा अवस्थेमध्ये सगळे ऋषीमध्ये जपी बसलेले असताना जगाच्या भाग्याने त्या ठिकाणी शुकाचार्यांचं आगमन झालं. मला सांगायचं पुढं आहे बरं का. शुकाचार्यांचं त्या सभेत जेव्हा आगमन झालं तेव्हा त्या सभेमध्ये असलेले सगळे 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 बडे महात्मे ते हात जोडून उभे राहिले. या 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 आदरानं म्हणायला लागले, हात जोडून उभे राहून आदरानं बोलायला लागले बरं का. त्या सभेमध्ये व्यास महर्षी आहेत, व्यासाच्या बरोबरीचे सगळे ऋषी आहेत. त्या सभेमध्ये पराशर आहेत, पराशराच्या बरोबरीचे सगळे. व्यासवर्षी म्हणजे शुकाचार्याचे बाप आहेत आणि बराचशा ऋषी शुकाचार्याचे आजोबा आहेत. पण बाप आजोबा आणि त्यांच्या पिढीचे सगळेचे सगळे महात्मे हात जोडून उभे राहतात तर शुकाचार्याला या या म्हणतात. वय बघून म्हणतात की अधिकार बघून म्हणतात. वर्षम पुरुषम भागवतामध्ये शब्द आपण शुकाचार्याचं वय त्यावेळेला 2-8 वर्षाचं म्हणजे 8 म्हणजे 16 वर्षाचं वय आहे. 16 वर्षाचे शुकाचार्य सभेमध्ये येतात आणि हे शेकडो वर्षाचं वय असलेले सगळे ऋषीमुनी हात जोडून उभे राहतात तर या 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 म्हणतात. आणि भागवताच्या टीकेमध्ये काही काही टीकाकारांनी फार सुंदर रीतीने वर्णन त्या प्रसंगाचं केलेलं आहे. कित्येक ऋषीमुनी असे होते म्हणे
त्याने समोर जाऊन शुकाचार्याला नमस्कार केला आणि या 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 म्हणत मागं मागे जे चालायला लागले त्यांच्या दाढीच्याच पायघड्या शुकाचार्यांच्या करता त्यांनी केलेल्या होत्या. एवढ्या मोठ्या दाढ्या वाढलेल्या, एवढ्या मोठ्या दाढ्या वाढलेल्या आणि दाढीची पायघडी व्हावी एवढ्या मोठ्या दाढ्या असलेले हे सगळेच्या सगळे महात्मे, एवढे तपस्वी, एवढे ऋषित्वाला प्राप्त झालेले. पण शुकाचार्याला या या म्हणतात, स्वागत करतात, त्यांना आसनावर बसवतात, त्यांचा सन्मान होताना पाहतात. हे सगळं काय आहे? वयाचं मोठेपण नाही, हा अधिकाराचा मोठेपण आहे असं आपल्याला चिंतन करावं लागतं बरं का. मनुस्मृतीमध्ये एका अध्यायाच्या सुरुवातीला 2 श्लोकातून फार छान चिंतन आलं. तिथे काय झालं, तिथे असाच प्रसंग, एक सभा भरली, ब्रह्मविद्यांची सभा भरली, धर्म जाणणाऱ्या लोकांची सभा भरली आणि त्या सभेमध्ये काहीतरी प्रश्न निर्माण झाला. तर प्रश्नाचं उत्तर देण्याकरता एक 7 वर्षाचं पोरगं उठून उभं राहिलं. निर्माण झालेला प्रश्न सगळ्या ऋषी मुनींना त्याचं उत्तर देता येत नाही. 7 वर्षाचं पोरगं उठून उभं राहिलं. त्या 7 वर्षाच्या पोराच्या बाप, आजा, पंजा आणि त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या बरोबरीचे लोक, म्हणजे बाप आणि बापाच्या पिढीचे सगळे लोक, आजा आणि आजाच्या पिढीचे सगळे लोक, पंजा आणि पंजाच्या पिढीचे सगळे लोक त्या सभेमध्ये आहेत. ते 7 वर्षाचं पोरगं उभं राहतं आणि उभं राहिल्या बोलायला सुरू करताना म्हणतं, बाळांनो ऐका. कोणाला म्हणतं? बाप आणि बापाच्या पिढीच्या लोकांना, आजोबा आणि आजोबाच्या पिढीच्या लोकांना, पंजोबा आणि पंजोबाच्या पिढीच्या सगळ्या लोकांना म्हणतं, बाळांनो मी तुम्हाला काही सांगणार आहे ऐका. आणि सगळ्यांनी हात जोडून त्याचं ऐकायला सुरुवात केली. त्या हात जोडणं त्या पोराच्या समोर जे चालू होते, वय बघून की अधिकार बघून मोठेपण असतो ना, अधिकाराच्या मोठेपणाला महत्व आहे बरं का. खूपच चांगदेवाचं वय कोणीकडं, ज्ञानोबराचं वय कोणीकडं. 15 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराजांचे 14 वर्षाचे भक्ती निर्वासी येऊन चांगदेव लागते चरणासी. कशामुळे लागले हो? ज्ञानोबराच्या वयाचा विचार झाला का अधिकाराचा विचार? उपजताचे ज्ञानी हे वर्म जाणवले. ज्ञानोबराच्या बद्दल तेथील उपजत ज्ञानी आहे असं वर्म चांगदेवाला कळालेलं होतं. म्हणून आले लोटांगणे चांगदेव हा अधिकाराचा मोठेपणा आहे बरं का. वयाचा मोठेपणा कामाचा नसतो, अधिकाराचा मोठेपणा महत्वाचा आहे बरं का. माणूस गमतीने काही लोक विनोदाने कीर्तनकार जुने सांगतात बघा, माणसं जन्माला येतात, वाढतात आणि त्या दिवशी मरून जातात. ते जन्मनं कसं आहे, वाढणं कसं आहे आणि मरणं कसं आहे त्याच्याबद्दल दृष्टांताने काही लोक असं सांगतात. माणसं डुकरासारखे जन्मतात, झाडासारखे वाढतात आणि किडामुंगीसारखे मरून जातात. असले झाडासारखे जे वाढणं आहे ना, हे वयाचं वाढणं, त्याला काही अर्थ नसतं. ज्ञानाने वाढलं पाहिजे, भक्तीनं वाढलं पाहिजे, वैराग्याने वाढलं पाहिजे, उपासनेने वाढलं पाहिजे. या सगळ्याच्या सगळ्या वाढण्याला महत्व आहे असं चिंतन आपल्याला करावं लागेल बरं का. हा अधिकाराचा मोठेपणा, आणि अधिकाराचा मोठेपणा ज्याला प्राप्त झाला त्याला नमस्कार करत असताना अत्यंत श्रद्धा प्रचुरतेने नमस्कार झाला पाहिजे. तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये जर आपण गायत्रीमध्ये अभ्यास करून पाहायला लागलो तर तुकाराम महाराजांचा नमस्कार 3 प्रकारचा आहे. काही लोकांना तुकाराम महाराज उपेक्षेने नमस्कार करतात, काही लोकांना तुकाराम महाराज तळमळीने नमस्कार करतात आणि काही लोकांना तुकाराम महाराजांचा नमस्कार आदराने श्रद्धा वृत्तीने असलेल्या पाहायला सापडतो बरं का. पहिला नमस्काराचा प्रकार उपेक्षेने नमस्कार, भेटला बाबा आता हात जोडणं भाग आहे म्हणून तुकाराम महाराजांनी त्याला नमस्कार केला असं आपल्याला चित्र पाहायला सापडतं. संसाराच्या दृष्टीने तुकाराम महाराजांच्या संबंधातला मनुष्य भेटला, समजा बायकोचा भाऊस पुण्याहून तुकाराम महाराजांच्या घरी आला तर महाराजांना नमस्कार करणं भाग आहे की नाही सांगा? भाग आहे ना, नमस्कार करतील ना तुकाराम महाराज. पण त्याला नमस्कार करताना बाबाची
म्हणजे चैतन्याच्या पायावर डोकं ठेवताना जो भाव आहे तो मिळण्याच्या नमस्काराच्या बाबतीत आहे का त्याला नमस्कार करतात तुका म्हणे नमन बाह्याचारी आवडते परिचित शुद्धे अशा लोकांना नमस्कार करत असताना तुका म्हणायचा नमस्कार कसा नमन बाह्याचारी बाहेरून केलेला नमस्कार आहे बरं का ये रामान विधी पाळना पुरते संसारी मनुष्य भेटला तर त्याला नमस्कार करताना कसा नमस्कार विधी पाळणा पुरता काय तो व्यवहाराचा भाग आहे तेवढा सांभाळावा लागतो तिथं विधी पालन म्हणजे शास्त्रानं सांगितलेल्या विधीचं पालन नाही व्यवहार विधीचं पालन बरं का व्यवहाराच्या नियमाचं पालन करावं लागतं म्हणून त्या लोकांना तुकाराम महाराज नमस्कार करतात हा नमस्कार तसा अंतःकरणातो नाही हा वरचळे नमन बाह्यात्कारी बाहेरून केलेला नमस्कार आहे असं आपल्याला चिंतन करावं लागतं बरं का आणि काही लोकांना नमस्कार करताना तुकाराम महाराजांचा जो नमस्कार आहे हा तळमळीचा नमस्कार आहे दुसरा प्रकार तळमळीचा नमस्कार कसा असतो मी उदाहरण त्याच्याकरता नेहमी असं सांगतो की बाबा एखादा बाप आहे आणि एखादा मुलगा आहे त्या बापाने कोणाचं कल्याण व्हावं याच्याकरता पोराला असं वाग अनेकदा सांगितलं पण पोरग समजा बापाचं ऐकत नसेल तर शेवटी बाप काय करतो तर म्हणतो बाबा तुझ्या पाया पडतो पण माझं एवढं ऐकले असं बाप म्हणतो आता बाप जे पोराच्या पाया पडायला तयार झाला ते आदरानं तयार झाला की उपेक्षेनं तयार झाला तिथं आदरही नाही तिथं उपेक्षाही नाही पोराच्या कल्याणाची तळमळ पोराच्या कल्याणाचं साधन सांगून पोरग कल्याण साधनात प्रवृत्त होत नसेल तर बाप तळमळीनं म्हणतो पाया पडतो बाबा तुझ्या पण एवढं माझं ऐक तसं तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे आपले अनेकदा पाया पडायला तयार झाले बरं का दागोली
तुम्हाला तुमच्या पाया पडतो बाबा, तुम्हाला विनंती करतो बाबा, असं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी आपल्या पाया पडावं अशी आपली लायकी येतं. आपल्याला तुकाराम महाराजांनी तुमच्या पायाला लागतो, तुम्हाला नमस्कार करतो अशी भाषा वापरावी अशी सामान्य माणसाची लायकी नसताना तुकाराम महाराज पाया पडायला तयार झाले. ते कसं होत, नालायक पोराच्या बाप पाया पडायला तयार झालं तसंच नालायक पोराच्या पाया पडायला बाप का तयार झाला, पोराच्या कल्याणाची तळमळ म्हणून. तसं तुकाराम महाराज आपल्या पाया पडायला का तयार झाले, सकाळच्या पाया आपला चित्त शुद्ध करा. तुमचं चित्त शुद्ध नाही बाबांनो, वाटोळ होण्याची शक्यता आहे तुमचं, तेव्हा चित्त शुद्ध करून घ्या. अनेकदा सांगितलं नामस्मरण करा, अनेकदा सांगितलं, कोणी ऐकायला तयार नाही म्हणलं की मग लागून या पाया विनवितो तुम्हाला तरी टाळी मोडा मुखीना सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. अशा काय हे नमस्कार करणं कशाचं काय, कसं नमस्कार करणं, तळमळीचा नमस्कार आहे बरं का. एक नमस्कार संत महात्मे करतात उपेक्षेनं, एक नमस्कार करतात तळमळीनं, आणि तिसरा संतांचा जो नमस्कार आहे तो आदराचा श्रद्धा भक्तीचा नमस्कार आपल्याला पाहायला सापडतो. हा दोघांनाच आहे, संताला किंवा पांडुरंगाला. नमस्कार करत असताना संतांचा नमस्कार आदराचा आपल्याला पाहायला सापडतो बरं का. पांडुरंगा करू संताची, पांडुरंगाला नमस्कार केला आदरानं श्रद्धा भक्तीनं, संताच्या चरणाला नमस्कार केला तो कसा, आदरानं श्रद्धा भक्तीनं. देव आणि संत सोडले तर दुसरीकडे साधू पुरुषाचा नमस्कार कुठे उद्देशाचा तरी आहे, कुठे तळमळीचा तरी आहे, पण आदराचा श्रद्धा भक्तीचा नमस्कार देव आणि संतालाच आहे. दोघांचं स्वरूप एकच आहे. देवाला नमस्कार केला काय, संतांना केला काय, एकच स्वरूप असल्यामुळं त्या अविनाशी स्वरूपाच्या सच्चिदानंद घन तत्वाला उद्देशून नमस्कार करताना आदराचा श्रद्धा भक्तीचा आहे. नमस्कार करताना कितीतरी ठिकाणी आदराची भाषा केली. तुकाराम गोजरिया विठोबा पाया पडू द्या, देवा आम्हाला पाया पडू द्या, तुमच्या चरणावर डोके टेकू द्या, अशी भाषा संतांनी वापरलेली केली. जोडले कर पायी ठेविला हात जोडणे पायावर मस्तक टेकवणे, देवाला प्रार्थना करायची की देवा माझ्या कीर्तनामध्ये तुम्ही रंग भरा, रंगी उडवावी रंग कथा सुरवी मनोरथा माय बापा, ही प्रार्थना करण्याच्या निमित्तानं माझ्या कीर्तनामध्ये रंग भरला पाहिजे. या निमित्तानं पांडुरंगाला नमस्कार करत असताना कसा नमस्कार आहे तो विनंती करण्याकरता, प्रार्थना करण्याकरता केलेला जो नमस्कार आहे तो कसा असणार आहे, हात जोडणे पायावर मस्तक टेकवणे असा नमस्कार तुकाराम महाराज सांगतात बरं का. तुकाला लोटांगणी हे सगळं नमस्कार करणं कसं आहे सांगा ना मला, आदराचा नमस्कार आहे बरं का. पांडुरंगाच्या चरणाला जसा आदराचा नमस्कार तसा संतांच्या चरणाला सुद्धा आदराचा नमस्कार आहे. पांडुरंगाला नमस्कार करणं, संताला नमस्कार करणं, खरं जर त्याच्यात दाखवायचा झाला तर एवढं आपल्याला सांगता येईल. पांडुरंगाला नमस्कार करणं म्हणजे भक्ती आहे. नवविधा भक्तीपैकी एक वंदन नावाचा भक्तीचा प्रकार जो आहे तो पांडुरंगाच्या नमस्काराच्या रूपात आपल्याला पाहता येतो. आणि संताला नमस्कार करणं ही ज्ञानाची साधना आहे. नमस्कार करणे किती मोठं फळ त्याचं आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. महाभारतात तर असं वर्णन आहे की पांडुरंगाला एक नमस्कार जर आपण केला तर 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य देतो म्हणतो. एक नमस्कार, एकदा केलेला नमस्कार 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य. म्हणजे तुम्हाला इंद्र व्हायचं जर झालं तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात 100 अश्वमेध यज्ञ करावे लागतात की नाही. पांडुरंगाला 10 नमस्कार करा, इंद्र पण फक्तच आपल्याला त्याची गरज नाही. इंद्र
पदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग हे तुकाराम महाराजांनी पुढे शिकवून ठेवलं म्हणून आपण करत नाही तसं. म्हणजे त्या भावनेनं 10 नमस्कार करत नाही असं मला म्हणायचं नाही. नमस्कार करताना ही भावना इंद्रपराची भावना आपल्या अंतःकरणात नाही. पण काय सांगितलं 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य एका नमस्काराने येतं. एक कोटी कृष्णस्य कृतः प्रणामः दशाश्वमेधाव वृद्धेन तुल्यः. 10 अश्वमेध यज्ञ करा. त्या 10 अश्वमेध यज्ञाच्या शेवटी करायचं जे अवभृत स्नान असतं, अवभृत स्नान झाल्याच्या शिवाय यज्ञाची सांगता नाही. त्या 10 अश्वमेध यज्ञाच्या नंतर केलेल्या अवभृत स्नानाच्या पुण्याची फलश्रुती सगळी कशाने प्राप्त होते? एक कोटी कृष्णस्य कृतः प्रणामः. एक पांडुरंगाला नमस्कार करा, श्रीकृष्णाला नमस्कार करा. 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य देऊन जातो तो नमस्कार. बरं का? या असं सांगितलं. थोडं चुकलं म्हणे माझं बोलायला. काय चुकलं? दशाश्वमेधी पुनरेती जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. या समस्या पुढे सांगतात की बाबा 10 अश्वमेध यज्ञ करणाऱ्या माणसाला ते 10 अश्वमेध यज्ञाचं पुण्य संपल्याच्या नंतर पुन्हा जन्माला यावं लागतं. पण पांडुरंगाला नमस्कार करणाऱ्याला पुनर्जन्मच नाही. विठ्ठल पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला. पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला. पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला. दर्शन हेळा मात्रे मुक्ती पंढरीनाथाचं दर्शन मोक्ष प्राप्त झाला की पुन्हा जन्माला येणं नाही. नामा म्हणीवर झाला नारायणे विठ्ठल दर्शने. कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. त्याला नमस्कार केला की त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. हा देवाच्या नमस्काराचा परिणाम आहे बरं का. आणि हा पांडुरंगाला देवाला नमस्कार करत असताना हा दोन्ही ठिकाणी करता येतो बरं का. सर्वत्र परमात्मा पाहून त्यालाही नमस्कार आहे आणि एक पांडुरंगाचा विग्रह पाहून ज्या ठिकाणी आपण परमात्मा पंढरीनाथाची प्रतिमा वगैरे पाहतो तिथं नमस्कार करणं आहे बरं का. दिग्गका प्रतिमा दिखे देखतके व अंगेष्टे लोटीजे का काठी पडिली जैशी. ज्ञानोबाने सांगितल्याप्रमाणे भगवान शंकराचं लिंग पाहिलं किंवा पांडुरंगाची प्रतिमा पाहिली. लिंग का प्रतिमा दिखे देखतके व अंगेष्टी लोटीजे का काठी पडली जैसे. त्या लिंगासमोर किंवा प्रतिमेच्या समोर काठी जशी जमिनीवर पडावं तसं साष्टांग दंडवत घालून पडणं ते सुद्धा नमस्काराची पद्धत आपल्याला पाहायला सापडते. हा नमस्कार कोणाला? लिंगाला केलेला, प्रतिमेला केलेला जो नमस्कार आहे या नमस्काराचा सगुण अशा ठिकाणी हा नमस्कार झाला. आणि सर्वत्र परमात्मा पाहायचा आणि त्यालाही नमस्कार करायचा असाही प्रकार आहे बरं का. भगवत भक्ताचं लक्षण सांगत असताना भागवत धर्म काय, भागवत धर्म काय याचं उत्तर देताना भागवतात म्हणले पा वायू मगरीम सवितम महिंच ज्योतिंश सत्वान दिशो द्रुमादीन सरित समुद्रांश हरेश्वरीरम यत्किंच भूतं प्रणमे तनन्यः. अनन्य भाव सर्वत्र परमात्मा पहा आणि सर्वत्र नमस्कार करा. खम आकाश, वायुम अग्निम सलिलम पाणी, महिंच पृथ्वी, ज्योतिंशी आकाशामध्ये असलेले सगळेच्या सगळे ज्योतिषतत्व, सत्व आणि बाकी सगळे जीव, दिशा 10 दिशा, द्रुमादी झाड वगैरे, सरित नद्या,
समुद्रावश्यक समुद्र वगैरे हरे शरीरम ते सगळंच सगळं पाहिलं की कुठेही भगवंताचं शरीर मानावं आणि यत्किंच भूतम प्रणमेत अनन्यः सर्वत्र परमात्मा भाव धरावा आणि सर्वांना नमस्कार करावा हा एक प्रकार आहे. सर्वत्र परमात्मा पाहायचा कुठेही आपल्याला परमात्म्याच्या वाचून रिकामा ठाव नाही जाणून घ्यायचं सर्वत्र परमात्म्याला नमस्कार करायचा बरं का. भक्तीते नमावे जीवजंतु ऋतू आलेले हे काम करून शांत करा बदल आणि सर्व जीव जंतू भूतांच्या ठिकाणी परमात्मा भाव धारण करून त्यांना नमस्कार करावा याला म्हणतात भक्ती. भक्तीचे नमावे जीव जंतू भूत शांत उनिवत काम क्रोध हा भक्तीचा विचार सांगत असताना सर्व भूतांच्या ठिकाणी नमस्कार सांगितला बरं का. सर्वत्र परमात्मा पाहणे नमस्कार करणे हाही देवाला नमस्कार आहे आणि देवाची प्रतिमा पाहिजे तिथं नमस्कार करणं हाही देवाला नमस्कार करण्याचा प्रकार आहे. सर्वत्र परमात्मा पाहायला नमस्कार केला त्याचं तर सर्वात्मा भावाची प्राप्ती होणं हे फल असणारच पण देवाच्या प्रतिमेच्या ठिकाणी जरी नमस्कार केला तरी तो कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय जन्म नाही त्याची फलश्रुती आपल्याला पाहायला सापडते बरं का. असा देवाला केलेला नमस्कार जसा महत्वाचा आहे तसा साधू पुरुषाला केलेला नमस्कार सुद्धा अत्यंत महत्वाचा. मी सुरुवातीला बोलताना असं बोलून आलं की बाबा देवाला केलेला नमस्कार एक भक्ती आहे आणि संतांना केलेला नमस्कार ज्ञानाची साधना. आपण प्रमाण सांगून आलो ज्ञानाची साधना करत असताना काय काय करावं लागतं. तद्विधी प्रणिपातेन साधू पुरुषाच्याकडे गेल्यानंतर साधूला पहिल्यांदा प्रणिपात करा. तन मन जीवे चरणासी लागावे काया वाचा मनानं त्या संतांच्या चरणाला लागणं म्हणजे त्यांना नमस्कार करणं ही पहिली ज्ञानाची साधना सांगितलेली आहे. नमस्कार करण्याने काय प्राप्त होतं. वडीलधाऱ्या मंडळीला नमस्कार करण्याने काय मिळतं. मनुस्मृतीमध्ये त्याचं वर्णन फार सुंदर आहे का. अभिवादनशीलस्य अभिवादनशील आहे बरं का. अभिवादनशील म्हणलं शील म्हणजे स्वभाव. नमस्कार करण्याचा स्वभाव झाला पाहिजे. काही लोक नमस्कार करतात पण नमस्कार करण्याचा स्वभाव नसतो आगाऊपणाने नमस्कार करतात. माझे एक अनुभवाचं उदाहरण सांगतो. एका घरी गेलो होतो कीर्तन झालं लोकांनी बाजूला एका घरी बोलावलं तिथे गेलो बसलो होता असं खुर्चीवर बसून माझ्या बाजूला एक पहिले लोकांपर्यंत एक लहान पोरग बसलं होतं 4-5 वर्षाचं होतं. ते पोरग पाय हलवायला लागलं. पाय हलवता हलवता त्याचा पाय माझ्या अंगाला लागला. माझ्या अंगाला पाय लागल्याबरोबर ते पोरग धूम्रपणाने उठलं. मला त्यांनी नमस्कार केला. नमस्कार केल्यावर मलाही बरं वाटलं. पोरग शहाणे चांगले संस्कार याच्यावर घरोघरीत वाटलं. एक 10 रुपये काढून त्याच्या हातामध्ये ठेवले. ते पोरग वरी जाऊन बसलं. पुन्हा कमी हलवायला लागलं. पोराचं पाय हलवलं पाहिल्याबरोबर बापाने त्याला सांगितलं आत्ताच तरी पाय लागला नाही रे महाराजांना पुन्हा काय पाय हलवत बसला शांत बसणं. म्हणतात तसं ना पाय हलवला त्यांना लागला पाया पडला की पुन्हा 10 रुपये मिळतात. आता 10 रुपये मिळतात याच्याकरता ते पोरग जर नमस्कार करत असेल तर त्याच्यातून त्याची नम्रता करणारे तर नम्रीपणे बरं का. म्हणजे नमस्कार करत असताना अभिवादनशीलस्य अभिवादन म्हणजे नमस्कार. नमस्कार करण्याचा शील म्हणजे स्वभाव झाला पाहिजे बरं का. नित्यम वृद्धोपसेविनः सर्व काळ वृद्धाची सेवा केली पाहिजे. मग कोणी ज्ञानवृद्ध असेल कोणी तपोवृद्ध असेल कोणी वयोवृद्ध असेल सर्वांची सेवा करा. सर्वांना नमस्कार करा. काय प्राप्त होतं त्याच्यातून. त्या नमस्कारातून काय मिळतं. चत्वारि तस्य वर्धन्ते त्याच्या 4 गोष्टी वाढतात. काय काय वाढतं. आयुः विद्या यशः बलम्. त्याचं आयुष्य वाढतं त्याची विद्या वाढते त्याचं यश वाढतं आणि त्याचं बल वाढतं. सांगत
बोलत नाही, पण एक एक नाव सांगून जातो. आयुष्य वाढलं सच्चिदानंद बाबा, विद्या वाढली एकलव्य, यश वाढलं धर्मराज आणि बल वाढलं मारुतीराज. महापुरुषाला नमस्कार करण्याचा परिणाम एवढ्या मोठ्या खुलासा दाखवत असतो आणि हे सगळं आपल्या पदरात पडावं याच्याकरता महात्म्याच्याकडे गेल्यानंतर त्यांना आदराने नमस्कार करायचा. तो कसा करायचा? श्री संतांची या माता चरणावरी, त्या संतांच्या चरणावर मस्तक टेकवा आणि साष्टांग हे करीत त्यांना साष्टांग नमस्कार करा आणि दंडवत करी दंडवत त्यांना करा. अशा पद्धतीनं संतांच्या नमस्काराचा विधी सांगून या विधीनं संताला ज्यानं नमस्कार केला त्या नमस्काराने काय फलश्रुती मिळते मला दुसऱ्या विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो